समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा जिल्ह्यातील पालखी सोहळ्याचा मान सन्मान, वारकरी विमाछत्र अनुदान मागणी संदर्भात आषाढी वारीत गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी दिला आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातील माहिती अशी: शासकीय निर्णयानुसार मानाच्या 10 पालख्यांचा आणि त्यांच्या पाठीमागून चालणाऱ्या लहान मोठ्या सुमारे 1500 पालख्यांना गेली 2 वर्षांपासून आषाढी वारीसाठी 20,000 रुपयांचे अनुदान दिले जाते। मात्र या शासकीय मान सन्मानामध्ये सातारा जिल्ह्यातील एकाही पालखी सोहळ्याचा समावेश नाही। मागील वर्षी खटाव तालुक्यातील जयराम स्वामी पालखी सोहळा, शेकोबा दादा पालखी सोहळा, घाडगेनाथ महाराज पालखी सोहळा, कोळे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा गोंदवले, श्री सेवागिरी महाराज पालखी सोहळा पुसेगाव, संत सखुबाई पालखी सोहळा कराड या महत्वाच्या पालखी सोहळ्यांचा समावेश शासकीय मान सन्मान यादीत व्हावा याकरिता आपण स्वतः मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी कराड येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केले होते। मात्र या महत्वाच्या विषयावर अद्याप शासन दरबारी नोंद घेतली नाही। त्याचबरोबर मागील आषाढी वारी दिनांक 7 जुलै 2025 रोजी वडगाव जसवा तालुका खटाव जिल्हा सातारा येथील दशरथ बाबूराव माने या वारकऱ्याने अपघाती निधन झाले होते। त्यांच्या कुटुंबियांना विठ्ठल रखुमाई वारकरी विमाछत्र योजनेचे अनुदान मिळावे या मागणीचा प्रस्तावही प्रशासकीय दरबारी प्रलंबित आहे। या 2 मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण स्वतः मयत वारकऱ्याचे कुटुंब तसेच आमच्या पालखी सोहळ्यातील वारकरी आगामी आषाढी वारी दरम्यान गनिमी काव्याने आंदोलन करणार आहोत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक युवा आमदार रोहितदादा पवार आणि प्रवक्ते विकास लवांडे यांनी हा मुद्दा लावून धरल्याने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा विषय चांगला स्थापणार असल्याची चर्चा वारकरी वर्ग आणि जनमानसात आहे। कृष्णारी कृष्णदास जयराम, महाराष्ट्र सरकार आणि वारकरी संप्रदाय अतूट नाता आहे। मानाच्या 10 पालख्यांना सगळ्या सुखसुविधा मिळतात, पण काही प्राचीन सोहळे आहेत आणि काही नवीन सोहळे आहेत त्यांना सरकार दुर्लक्षित करतं। त्यासाठी जुने पालखी सोहळे जर बघितले तर मच्छिंद्रनाथ महाराजांचा पालखी सोहळा, जयराम स्वामी महाराजांचा पालखी सोहळा, शेकोबा दादा यांचा पालखी सोहळा, घाडगेनाथ महाराजांचा पालखी सोहळा, नवीन मध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, सेवागिरी महाराज, गजानन महाराज या सर्वच संतांना शासन दुर्लक्षित करतं। आज वारकरी महामंडळाची स्थापना केली। मी सरकारला विनंती करेन की ज्या 10 मानाच्या पालखी सोहळ्याला ज्या काही सुखसुविधा मिळतात त्या अशाच्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जुन्या संतांना मानाची यादीत घेऊन त्यांच्या अडचणी सोडवाव्यात। त्याचबरोबर गेल्या वर्षी दशरथ माने वैकुंठवासी हे वारकरी आमच्या जयराम स्वामीच्या पालखी सोहळ्यातील एक्सपायर झाले, पण 1 वर्ष झालं मी सर्वच मंत्रिमंडळाच्या महोदयांची गाठ घेतली, प्रशासनाच्या पत्रव्यवहार केला, पण अजून सुद्धा 1ही रुपया त्यांच्या कुटुंबांना मिळाला नाही। खरी खेदाची गोष्ट आहे की 1 वर्ष जरी होत आले तरी अजून त्यांना पैसे मिळाले, फार दुर्दैवी घटना आहे। आणि सरकार वारकऱ्यांसाठी चांगल्या सुखसुविधा आणते, त्यासाठी सरकारचं अभिनंदन। पण त्याचबरोबर पंढरपूर येथे कॉरिडॉर होत आहे, त्यामध्ये जयराम सगळ वाडगावकरांचा फार प्राचीन मठ आहे, तो वारकऱ्यांसाठी। काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेने सरकारच्या चुकांच्या बद्दल किंवा निकृष्ट कामांच्या बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत आणि म्हणून जनतेला त्यांनी दमबाजीची भाषा सभागृहात वापरली। याच देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये वारकऱ्यांच्यावर लाठीचार्ज झाला होता आळंदीमध्ये। वारकऱ्यांच्या विरोधातलं सरकार, वारकऱ्यांना तुच्छ लेखणारं सरकार किती लबाड आणि ढोंगी आहे हे मी तुम्हाला आज दाखवतोय। महाराष्ट्र सरकारने 24 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ घोषित केलं। त्याच्या अनेक चांगल्या घोषणा केल्या, अनेक अगदी लोकप्रिय घोषणा त्याच्यामध्ये आहेत, तरतुदी आहेत, परंतु ते मुख्यमंत्री वारकरी महामंडळ कुठे आहे ते मुख्यमंत्र्यांनी जरा जाहीर करावं, एकनाथ शिंदेनी जरा जाहीर करावं। त्या अंतर्गत त्यांनी वारकऱ्यांना विमा देणार म्हणून घोषित केलं होतं। मागच्या वर्षी 6 जून 2025 रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील श्री जयराम स्वामी मठ आहे, त्या जयराम स्वामी मठाची दिंडी निघते दरवर्षी। त्या दिंडीतले काही वारकरी मृत पावले, दुसऱ्याही काही दिंडीतले वारकरी मृत पावले। त्या लोकांनी आतापर्यंत पाठपुरावा केला, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही मृत पावलेल्या वारकऱ्याला
विमा मिळालेला नाही. ते लोक पाठपुरावा करतायत सरकारने घोषणा केल्या आणि नंतर आता घाईघाईमध्ये 27 मार्च 2026 रोजी GR काढला आणि त्यामध्ये फक्त 3 लोकांची नावं जाहीर केली. पुणे विभागीय आयुक्तांच्या मार्फत जिल्हाधिकारी सातारा दशरथ बाबूराव माने, मधुकर तुकारामजी झेंडे, त्याचबरोबर तुषार ज्ञानेश्वर बावनकुळे यांना प्रत्येकी 4-4 लाख रुपये देण्याचं 26 मार्च 2026 रोजी म्हणजे आता मार्च मध्ये घोषणा केली. अद्यापपर्यंत या कुणालाही 4 लाखापैकी 4 रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. प्रतिनिधी गणेश घारगे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.